कशा आहात? आय होप मजेत असाल. तर फायनली आता लग्नाचा जो दिवस आहे तो आलेला आहे आणि आमच्या म्हणजे आम्ही रेडी पण झालो आहे, तुम्ही बघू शकता. इकडे अजून रेडी होणं चालू आहे आणि आम्ही आलो आहे आजीच्या घरी, म्हणजे मम्मीच्या आईच्या घरी आलेलो आहे. तुम्हाला नंतर घर दाखवेलच मी, पण सध्या आता आम्हाला लग्नाची घाई चालू आहे, त्याच्यामुळे मी स्टार्ट करते इथूनच ब्लॉग. रेडी बिडी होऊन सगळा कसं काय ते तुम्हाला मी नंतर सांगते पुढे जाऊन. रेडी वगैरे होतो, आता निघूत आपण 5-10 मिनिटांमध्ये. हे बघायचं थोडं करून. सो चला, हे हिरोनला पण दाखव. सांगितलंय तो येतोय. बोल. नवरदेवचे मम्मी पप्पा येत आहे, मम्मीचे भाऊ आणि भाऊजे. उन्हामुळे डोक्यावर रुमाल बघा कसा घेतला या माणसाने, बघितलं का? आणायला चालले माहिती का पाण्याची बॉटल. आणताय ना बॉटल, जा मग. ए बाई, हे मामा आहे आमचे वाले, ह्या मामी. मामी इकडे बघा. हे असं असतं लग्न घरामध्ये, पोरं हे असं असतं, म्हणून हे पोरं लवकर नाही पाहिजे. काय व माहिती आहे, पोरच ना हाल बिराणार नाही, काय नाही, ते बिस्किट खायला दूध बिस्किट. हा ना, ब्लॉग माहीन ना. काय काय हे बघा, यांचे फॅन्स यांना भेटलेले आहेत.
ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. इकडं अजून 2 जण बघा जाऊन आले नवरदेवला बघून आले. नवरदेव भावी नवरदेव आमचा. मित्र आणि मैत्रिणींना दारू फक्त एक सवय नाही, ती माणसाच्या आयुष्याला आणि संसाराला हळूहळू उद्ध्वस्त करणारी एक सवय आहे. की दारू पिण्यामुळे माणसाचे जीवन, त्याचे स्वप्न आणि त्याचा आत्मसन्मान पुय्येन मेतेन लवामि मोक्षम् उपमिलयति विनाशभावम् गणसार्पदीपेन दीपेन तमदंसिना दीलोकदीपं समुद्दं पूजयामि तमनुदं सुगंधिकाय वदंत. लोकांनी माझ्या पाठीमागे बोलायचं आहे, मी जसं बोलेल तसे. अत्याचं सम्याचं काम्याचं अतिचं अत्याचं सम्याचं काम्याचं अतिचं सम्य कल्पानुबुद्ध मोदीजी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी ठेवून उपस्थित जनसमुदाय व धम्मोपस्थित जनतासमोर अशी प्रतिज्ञा करतो. धार्मिक, सामाजिक, वैवाहिक, बँकिंग, नीतिनियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही. गणेश यांचा पती म्हणून स्वीकार करते. समस्त जनास जय राखो. जय हिंद. बहु सहसविनिमित्तं साउधन्तं गिरणेखलं उदित घोरससेन मारं दानादिधम्म विधिना जितवान् मुनीन्द्र तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. नालागिरी गजवरं अत्यन्तभूतं दावकिचकमसिन्यो सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवान् मुनीन्द्र तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. उकीदखगमतिहस्तं सुदारुणन्तं धावन्ति योजपन्तकुलिमालवन्तं इन्दीविशङ्ख स च विहाय मतिसाचक वादकेतु वादाभिरपितमनं अत्यन्तभूतं पय्यापदीपचलितो जितवान् मुनीन्द्र तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. नन्दोपनन्दभुजङ्ग
विविध महिंदी पूतेन थेर भुजगेन तपापयन्तो इंदुपदेश विधिना जितवा यो वाचको दिन दिने सरते मतंदी नीत्वाननेक विविधानि चुपदवाणी मोखम सुखम अधिगमय्यो नरसपय्यो साधु 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 2 मिनिटं माहीत राहू द्या जेवणाचं सांगायचं. चला मुलींचे माता पिता मुलांचे माता पिता बसून घ्या खाली बसा माझ्याकडे तोंड करून बसा. तुम्ही चांगला सांगा काही वाट वाट काही वाट बघा इथं काय आम्हाला भेटले विजयरो मेडो लय विचित्र दिसतो लेंडूक नाही हो बेडूक काय शेवचा काय नाही मग त्याला उठवला असं रात्रभर मला पण इधर बड़ा डिस्कस चल रहा दोनों का हाँ बोलो रात्री 1 वाजता उठून खाल्ली शेव कल माय. शादी में लड़के अभी खाना खाए अभी 4 दिन खाना खाने के रहे ऐसे वही बोल रही वहिनी का कल से झाले की महापौराला मी आता दिलाय ते दाबून जाऊ ठेवलंय. दे, तिला जेवण वाढलं ह्यो माझ्याकडे आला मला बोलतो जेवलाय का म्हटलं नाही रे काय गेल्या नाही जेवली माझ्या वहिनीकडे बघा ना एकदा म्हटलं भाई काय तू बॉडी पे मत जा हाँ बघा ते एकदा बघितलं प्लेट प्लेट बस भरून घेतली नाही तर खाल्लं तर बरं आहे म्हणे नाही तर उठलं ना असं तर पडून जाईल तर तिने वाटतं का तुला चाललं आणि आपण उठलो तेवढं तिने काही जेवलीच ना ते मग काय सगळं उठून गेले मम्मी थांबलेली ना मम्मी बसला होता माझं मम्मी तो भाई बोल मम्मी थांबली माझं जेवण चाललं माझं जेवण असतं तुम्ही बसला होता ना. हा नाही मी बसले होते मी म्हटलं तू त्याला चालू आहे तर म्हटलं मी तुझ्यासाठी बसते तर माझे लोक पण उभा होतात मी बी सम्राटला चारा आणि तू तर मला बी जेवण नाही वापायलाच वाकडे बसलेली होती मी असते चारा मागून हे होतं ना त्या पोरच लोक म्हणता तर पाणीपुरीच वाटलं तुम्ही मला सगळं कोण पिणार त्या? 400 रुपये भरायचे गाडीला म्युझिक घालला 500 रुपये आज विशेष असं आहे आता इथून 40गावला जायचं हा आणि 40गावला स्पेशल मिसळ खायला जायचे मायाला चालायची मिसळ मग आता तयारी वगैरे करू आणि जाऊ 40गावला आता पाण्यात टाकून सचिन भाऊला घे. हा सचिन भाऊ कुठे एसटी रे ए
आमचे सचिन भाऊ इथं बसले. सचिन भाऊ काय बोलायचं? विशेष काय आज? विशेष काय नाही, तुमच्यावरती. आमच्यावर आहे तुमच्या गावी आहे, वहिनीच्या गावी आलोय. वहिनीच्या गावी काय आले. विशेष म्हणजे माझ्या गावी आलोय. विषय तुमचा आहे, आता तुम्ही विषय केला तर मग वहिनीचं गाव, आम्ही माहेरी. ये एंट्रन्स. काय 17 वर्ष ठेवतो तू, हलक्यात घेतो का मोबाईलला? अरे बाय वाटत झाली का नाही माझ्यामुळे? 17 वर आहे. हो. आता तुझा मोठा आहे, मग मला देशील ना तू. काय मोबाईल ठेवू का? काय तुझी इच्छा आहे का मोबाईल? सचिनला बोललो. विशेष काय? सचिन बोलतो वहिनीला माहिती आहे, वहिनीच्या गावी आलोय. तुमचं काय मला म्हणणं? होईल तिकडं. तुमचं काय म्हणणं आहे? कुठे घेऊन जायचं? कुठे नाही बसा तू करून हा? हो बाहेर जाण्यापेक्षा कुठे जायचं? जाऊया ना. हे बाई, कर्ज संध्याकाळला कसं ठरतंय? कसा कर्ज आहे, जाऊ दे मग. का? जाऊ दे. तिथं माया नाही म्हणते, जाऊ दे. हा? माया नाही बोलली ना. जाऊ दे, गाडी बी नाही आमच्याकडे. हो जायचं कसं मग? किती आले जाऊ? पाय पाय जायचं पाय पायी. कुठे बोलतो ना? हे 11 Seriously? नंबरची गाडी पकडायची नाही. ते काय आता हे करायला आलो तर काय आता पण ते केलं काय गाड्याच करायच्या. मग तेच म्हणलं ना पाय मोकळे होतील ना पाय 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 पायी तू पाय भाई पायी. आज पैदल जाना है, सब लोग सुन लो. पैदल जाना है, पैदल. ध्यान नंबर की गाड़ी. हाँ 11 नंबरची गाडी पकडायची. सगळा खर्च तूच करा ना मग. हा? काय सगळा खर्च तूच करणार. गाडीचं? हा ना आपलं गाडी ना नाही मग? काय खा प्रा घरी मी तो 10 रुपये तिकीट आहे म्हणशील चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथला खावा ना बी नाश्ता ना. मग मीच येत नाही म्हणशील. तुम्ही जा मग म्हणा. मीच येत नाही, तुम्ही जा, मी करते. तुम्ही जाऊन या मला मी घर सांभाळतो म्हणा. घर सांभाळतो. असं मी मामा घरी येईन म्हणशील, सगळं घरी सामान आहे. मी घर सांभाळतो. आंघोळीची तयारी झालेली आहे. हा इथं बघू शकता आंघोळीची तयारी मस्त. असं आमच्याकडे असं ओपनली आंघोळ म्हणजे करतो आम्ही. फिलिंग घ्यायची ती काय असं ओपन वरती आंघोळ करायची. कपडे काढलेत. कोणी बाबा? आता ही विकासच्या आंघोळीची तयारी चालू आहे आणि मी बसलेली आहे मागच्या दारात, कारण की इकडे गार वाटतं. इकडे पूर्ण असं शेती आहे. ही समोर शेती आहे, बघू शकता हवा कशी चालू आहे. काय हाँ तो आदमी का भी होता है. आता बोलली असती. बघू शकते बघा हवा कशी. हा हे असे झाडं लावलेत आजीने पाठीमागच्या याच्यावरती असे झाडं लावलेले. हे पण घर माझ्या आजीचं आहे. हा हे पडलंय. कमिंग सून. हा हे कमिंग सून बनवायचं आहे हे रूम. आणि हा इकडचा दुसरा रूम आहे. तर मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते माझ्या आजीचं. मी सध्या मागच्या दारात बसलेली आहे. मी फ्रंट कडून येते. मी आधी आंघोळ वगैरे करेल आणि आम्ही पण इकडेच आंघोळ करणारच. म्हणजे मजा. आता इकडे असं लावू आम्ही पडदे वगैरे. सो हीच मजा असते गावाची फिलिंग, जी आपल्या काचेच्या बाथरूममध्ये मुंबईमध्ये असून किंवा दुसरं कुठल्याच येत नाही. आणि इकडे कसं पाठीमागे कोणी नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही असंच. आणि माझी कसं आहे, माझी आजी एकटी असते ना, त्याच्यामुळे आजीने इकडे मोरीचं काही हे केलं नाही. बाकी संडास वगैरे म्हणजे बाथरूम वगैरे सगळं आजीने हे करून ठेवलेलं इकडे. तर बाथरूमला वगैरे सोय आहे. बाहेर शेतात जायची गरज नाही आहे इकडे. फक्त आंघोळीचं आहे. ती पण एक म्हातारी आहे बाई आहे म्हणून तिला काही एवढी गरज पडत नाही, म्हणून ती इथं करून घेते बाहेर आंघोळ. आमच्या घराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे हा जो मी बसलेली आहे. आता हिने इथले झाडं पण तोडले इथं बघू शकता, कारण की माकडं येतात ना. माकडं असल्यामुळे सगळे झाडं. इथं पपईचं झाड होतं, ते माकडं ना पपई ठेवत नाहीत, खाऊन जातात. म्हणजे दन 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 इथे पत्र्यावरती पण असा आवाज येतो. त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे तिने ते तोडलं आणि फ्रंटला पण तोडलं. मी तुम्हाला विहीर पण दाखवते.
आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते, आजीचं घर कसं आहे काय आहे ते. तर बघत राहीनपर्यंत व्लॉग. मी आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा.